या नावाने मला ओळखलं जातं. माझा नित्य नेम सकाळी उठल्यानंतर शेती जाणे, संध्याकाळपर्यंत अंधार पडस्तपर्यंत काम धंदा करायचा. परंतु आज सकाळचे 12 वाजले आहेत. माझी बहीण मंजुळा हिचा माझ्यावरती फार जीव आहे, परंतु तिचा एक सवय आहे की तिला शेतीत जर काम केलेलं नीटनेटकं दिसणार नाही तर ती मला बोलल्याशिवाय राहत नाही. तेव्हा माझी बहीण आता भाकरी घेऊन येईल. आपण या शेतीमध्ये काम करत बसलं पाहिजे. माझं नाव मंजुळा. मी दादाला भाकरी घेऊन निघाली आहे, पण काही का असना आज खूप उशीर झाला. पण जाऊ द्या मरू द्या, लगेच गेलं पाहिजे. अरे ही एकटी स्त्री ह्या जंगलामध्ये फिरते, ही नक्कीच त्या बंडखोर पोळ्याची बहीण दिसते आपल्याला. हे 100% ती भाकरीच घेऊन चालली. बरोबर आहे, तिची विचारपूस करा. हा ए बया, ये हातात काय? भाकरी आहे. ओ भाकरी मध्ये 100% त्याचीच बहीण. 100% विचारपूस करा. इकडे तू भाकरी कोणाला घेऊन चालली? अहो माझ्या दादाला घेऊन जायले. 100% दादालाच घेऊन चालली. आता एक काम करू, हिला पकडून नेऊ, त्याच्याशिवाय तो काही येणार नाही. इकडे इकडे महाराज काय म्हणतात? म्हणजे त्या तू बंडखोर खोळ्याची बहीण दिसते मला. अहो नाही हो, माझा दादा एकदम साधा सुद्धा आहे, मोलमजुरी करीतो. मी त्याच्या बरोबर हक्काने काम करते. त्या दादाचं नाव? खोटं बोलती, खोटं बोलती. हे बघ, खरं काय ते आमच्याशी खरं सांग, नाहीतर तुला या समाजाला तोड दाखवायची सुद्धा लायकी ठेवणार नाही. अहो नाही हो, माझ्या हातात अन्न आहे, मी खोटं कशासाठी बोलू सांगा ना. सेवक, अरे ही आपल्याशी खोटं बोलते. खोटं बोलते, मी सांगतो ना. शपथ तुझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो खोटं बोलू. परंतु आमचं ह्या स्त्रीवरती हा प्रेम जडलेलं आहे. काय म्हणता? होय, मग प्रेम जडले? हिला प्रेमाची मागणी घालू. नाही, मग तुमचं प्रेम जडलंय का नाही तिच्याबरोबर? नाही, प्रेम जडलंय ना, मग एक काम करा ना, तिचं माझ्यासोबत लगीन लावता, तुम्ही मोकळे व्हा. अरे मूर्खा, उकळायला अरे या प्रधाजींचं मन बसलेलं आहे तिच्यावर. तुम्हाला लगीन करायचंय का? होय, अरे बाबा, अहो तुम्ही कुठं ती कुठं? अरे बाबा, राजाचं मन बसले, तू कशाला काय करतो राज? अहो भाऊ, मला घेऊन जाऊ द्या ना माझ्या दादाला भाकरी. असा काय करता? माझा दादा वाट बघत असेल ना. ये बा, हे आमचे राज आहे, त्यांचं देव बसले मन. तू एक काम करतो, त्यांच्या सोबत लगीन कर. नाही हो दादा, हे बघ, जाऊदे पैशाची काळजी करू नको. अगं सुखात नाही, सुखात राजवाडी आण. अगं चांगल्या सोन्यावाणी तुला संसार होईल. अहो पैसा पाणी ही दोन दौलत कशासाठी पाहिजे तुम्हीच सांगा. अगं बाई, माझं येड्यावाणी आई तुला सांगते. हो महाराज, ती काय ऐकत नाही बापा. तुला बोलण्यासाठी सांगतोय जाऊदे. हे बघ, किती दिवस असं तू काबाड कष्ट करणार आहे. अगं तुला सोनं नाणं घे, किती वाटेल तेवढा पैसा देतो. अहो मी ना तिच्यात श्रीमंतीला होते, कशाला पाहिजे? मी काबाड कष्ट करते बघू एवढंच का ना. बघू, अगं तुला वाचवताय तरी कोण? तू कोण आता? मी कोण आहे?
कोण आहे तू? मी तिचा भाऊ आहे. हॅलो ओ मला नालायक नाला. अरे तुला लाज वाटली पाहिजे माझ्या बहिणीच्या हाताला धरायची. अरे वा. कोणाच्या परवानगीने माझ्या बहिणीचा हात धरला असतो? अरे तिचा तू भाऊ आहे होय. आणि आपण मेवणे झालो. मला तू दाजी म्हण. तोंडातला शब्द तोंडात ठेव. थोडा तोंड सांभाळून बोल राहत आमचं. अरे आज माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या बहिणीच्या केसाला धक्का देखील लागू देणार नाही. असं आहे ना. अरे तुला यम सदनाला धाडल्याशिवाय ते पाकडू सुद्धा आमच्या हाताला लागणार नाही. हे कशाला? तोरपाड, त्याला जखमी करा. तोपर्यंत आम्ही त्या स्त्रीला पुढे जात आहोत घेऊ. ताई तुला मी तुझ्या संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाही. सख्खा भाऊ आहे तुझा. ठीक आहे. कोण माझ्या बहिणीच्या केसाला हात लावत आहे? बसतो आहे मी. हे बघ तुला बऱ्या बोलाने सांगतो आहे. आमच्या प्रेमाला कबूल हो नाहीतर या चांबड्याने ह्या हंटरने चांबड्या रोमवीर. हात जोडते पदर पसरते पण असं वाईट बोलू नका. अगं तुला वाटेल तेवढे पैसे देतो. वाटेल तेवढे सोनं नाणं देतो. मी पहिल्यांदा सांगितलेले मला पैशा पाण्याचा मोह नाही किंवा डागडुजीचा मोह नाही. तुला बऱ्या बोलाने सांगतो आहे. आमच्या प्रेमाला तयार हो. हे बघ तुला बऱ्या बोलाने सांगतो आहे. आमच्या प्रेमाला कबूल हो नाहीतर तुला बंदी शाळेत टाकून देऊ. नाही नाही असं म्हणू नका. मला सोडून द्या. माझ्या दादाला बाहेर घेऊन जायचे आहे. असं बोलू नका. तुम्ही कोण आणि कुणाचे कोण? माझा रस्ता अडवला का कशासाठी? मी माझ्या दादाला बाहेर घेऊन जात होते ना. अगं या राजाचे आम्ही प्रधान आहोत. अगं तुला कशाचीही कमतरता पडणार नाही. बघ विचार कर नाहीतर हा हंटर आणि तू नाही हो. दादा भाकर न्यायची का? जरी बांगर असं ना बांगर घे. आहो द्या ना. आमच्या प्रेमाला कबूल हो नाहीतर तुला एक अन्नाचा कर देखील मिळणार
हे काय बघ काय चोप तोंडातला शब्द तोंडात ठेव नाहीतर कल्ल्यापासून जीभ छाटली जाईल मी ओळखतो तुला चांगला अरे खोटला अरे तुझा होट पिळला तर त्यातून दूध निघेल आणि आमच्याशी टक्कर येतो हराम खोरा तू मला ओळखलं नाही. अरे मी कोण आहे? अरे मूर्खा या राज्याचे आम्ही प्रधानमंत्री आहोत अरे मग मी पण न वाटता बंडखोर कोणी आहे? झोप! तुला तुला बोलायला सांगतो आहे ते पाखरू माझं आहे आमच्या रस्त्यातून बाजूला अरे वा तुला मरणाची बडबड सुटली वाटतं माझ्या रस्त्यामध्ये आडवा येणारा तू कोण अरे हा बंडखोर कोणी आहे? क्यों मर जाए राम खोरा, क्या तुम्हारा जाता है काम एक एक बदला घेतला घेऊन. अरे सेवकांनो अरे हा तर मेवाडचा बंडखोर कोळी आहे एवढं टाकत झोपलो होतो. अरे और रात्र आम्हाला दोघांना सांगायचं याला जर आहेत का तुम्ही सांगा याच्या हातात जर आपल्याला वाचायचं असेल वाचायचं असेल तर तो सांगल तसं आपल्याला ऐकलं पाहिजे तर तू सांगत ते ऐकायचं का? बांबूची हो. काठी एका डोक्यात अरे तो आपल्या सुपारीची खांडोळी करील सुपारी सारखी अशी खांडोळी. रात्र दोघं असलो कशाला काळजी करताय तुम्ही मागता आम्ही आहे अरे याच बंडखोर खोळी पकडायला आपण विडा उचलला होता त्यो आता करू आता लक्षात आलं का तुझ्या? मग आता माझ्या लक्षात आलं. राम खोरा, आता तुझ्या लक्षात आलं होय? अरे आता एक एक हळू बोल हळू बोल. काय झालं? तुला ताप येईल. संघाचं साम्राज्य चालवताना मला जायला हे चौमरी आई बसली अरे बंदुकीला खोरं लावलं. तुला डोकं फोडील मी बाबूची काठी. दादा तू इकडे तू एवढा गुर्रावानी मारतो काही या पारी बिपारी होता का काही? नाटक होता गाडं सोड्या बघ दादा तू म्हणशील तसं आम्ही करतो आली मित्रांनो ठीक आहे. आम्ही शरण आलेलो आहे दादा अरे त्या स्त्रीची छेड का काढली का तर आम्हाला हा बंडखोर कोळी कसा आहे ते बघायला भेटल म्हणून आम्ही त्या स्त्रीची छेड काढली आणि तुमच्यापर्यंत पोहोचलो आराम खोरा, आता पानावरती पान जातो. अरे आम्ही जंगलामध्ये राहतो पुढे सगळ्यांचं मन जातो. उडसा पाखराची पिसव म्हणणार आहोत. ऐक म्हणजे तो बंडखोरी कोळी तूच का? आय्या. ए बावड्या स्वरा तिरो धर राहत आमचं किती केलं तरी 40 अरे हराम खोरा, 40 तालुक्यात त्यांचं नाव आहे बावड्या तुझा हराम खोर, एक नंबरचा खेळ खेळायला हवा आहे. मी काय म्हणतो प्रत्येक कृत्य केलं आणि माझ्या नावावरती टाकलं. माझं नाव या नगरीमध्ये बदनाम केलं त्याने. तुझं नाव बदनाम तो नाव बदनाम केलं होय. त्याने मग तू खुशाल एवढा सणा त्या राजाला मारितो.
त्याला मारायला आम्ही काय तुझ्या बहिणीचं नवरच काय आईला एवढ्या गोष्टी तुम्ही केल्या सांगायचं राजा आम्हाला. हे बघ दादा, आम्ही जाऊ का ताबडतोब दरबारामध्ये? खुरा तू म्हटला माफ कर. अरे ठीक आहे, आम्ही शरण आलोय. मराठी धर्मामध्ये शरण आलेला मरण देता येत नाही. जाऊ. आम्ही जातो. उद्या आता तो आबूत आपल्या साम्राज्यामध्ये आले आहेत. मी काय म्हणतो दुश्मन तो तुमचा